नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑक्टोबर 2022. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी तुम्ही लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिला आशिया कप 2022 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय. पर्याय क्रमांक बी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी भारताचे जे काही महिला संघ आहे तर त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशिया कप 2022 जिंकला आहे वुमन्सचा. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंत आपल्या भारतीय महिला संघाने या ठिकाणी किती वेळेस जिंकलेला आहे तर 7 वेळेस जिंकलेला आहे. कधी कधी तर 2004 मध्ये, 5 मध्ये, 6 मध्ये, 8 मध्ये, 12 मध्ये, 16 मध्ये आणि आत्ताचा लेटेस्ट 2022 मध्ये. ठीक आहे, आणि मधला जो 2018 आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे बांगलादेश या देशाने. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतातील आतापर्यंत किती व्यक्तींना बुकर प्राइज जो काही पुरस्कार असतो बुकर पुरस्कार तो भेटलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 3 व्यक्तींना आतापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हे 3 व्यक्ती कोण आहेत आणि हे जे काही बुकर पुरस्कार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती लगेच जाणून घेऊया. पॉइंट लिहून घ्या. बुकर प्राइज म्हणजेच बुकर पुरस्कार इंग्रजीत लिहिलेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 1969 मध्ये प्रथम पुरस्कार मिळालेला होता किंवा सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी 1969 मध्ये पहिले विजेते कोण होते तर त्यांचं नाव आहे पी.एच. न्यूबी. हे या ठिकाणी विजेते होते आणि कोणत्या कादंबरीसाठी त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला तर समथिंग टू आन्सर फॉर या कादंबरीसाठी. ठीक आहे, जसं की प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं भारतातील आतापर्यंत 3 व्यक्तींना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ते 3 व्यक्ती कोण आहेत? अरुंधती रॉय, किरण देसाई आणि अरविंद अडिगा. ठीक आहे, अरुंधती रॉय यांना 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या नोवेलसाठी या ठिकाणी हा पुरस्कार भेटला आहे. किरण देसाई यांना 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉस या पुस्तकासाठी नोवेलसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे आणि अरविंद अडिगा यांना 2008 मध्ये द व्हाईट टायगर या पुस्तकासाठी नोवेलसाठी या ठिकाणी बुकर प्राइज भेटलेला आहे. या तिन्ही चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, कोणत्या पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं? बुकर प्राइज बद्दल. जे काही लेटेस्ट 3 आहेत 2020, 21, 22 हे तुम्हाला लक्षात असले पाहिजे. 2020 चा बुकर प्राइज भेटला डगलस स्टुअर्ट यांना, 2021 चा भेटला डॅमन गालगुट यांना आणि 2022 चा भेटला शेहान करुणा तिलाका जे की श्रीलंका या देशाचे लेखक आहेत. आणि त्यांना कोणत्या पुस्तकासाठी या ठिकाणी हा पुरस्कार भेटला तर त्यांच्या दुसरं पुस्तक आहे त्यांनी काढलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द 7 मून्स ऑफ माली अल्मैदा असं त्या पुस्तकाचं नाव आहे. क्लिअर? 2022 मधील महत्त्वाचे आहेत शेहान करुणा तिलाका जे की श्रीलंका या देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवीन प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मल्लिकार्जुन खरगे असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांबद्दल. तर एक पॉइंट लिहून घ्या. इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लगेच लिहून घ्या. पहा, या ठिकाणी स्थापना कधी झाली आयएनसीची तर 28 डिसेंबर 1885 ला. संसदेमधील सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत यांच्याकडून तर सोनिया गांधी. लोकसभेतील नेते कोण आहेत आयएनसीचे? अधीर रंजन चौधरी. ठीक आहे, 2 गोष्टी तुम्हाला बऱ्याच वेळेला रिपीट विचारले जातात. या ठिकाणी हे जे काही इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याचे पहिले या ठिकाणी अध्यक्ष कोण होते तर उमेश चंद्र बॅनर्जी हे या ठिकाणी 1885 मध्ये पहिले इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट होते. दुसरे कोण होते? 1886 मध्ये दादाभाई नौरोजी. हे झाले पहिले आणि दुसरे. ठीक आहे, आता या ठिकाणी लेटेस्ट 91 क्रमांकाच्या कोण होत्या? सोनिया गांधी. कधी ते कधीपासून होत्या तर 1998 पासून 2017 पर्यंत.
त्याच्यानंतर 96 क्रमांकाचे कोण झाले? राहुल गांधी 2017 पासून 2019 पर्यंत. त्याच्यानंतर लगेच 97 क्रमांकाचे कोण झाले? सोनिया गांधी 2019 ते 2022 पर्यंत. आणि लेटेस्ट हे जे काही मल्लिकार्जुन खरगे आहेत हे या ठिकाणी 98 क्रमांकाचे इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट बनलेले आहेत. बरोबर. प्रश्न फिरवून पण विचारला जाऊ शकतो की मल्लिकार्जुन खरगे हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे कितव्या क्रमांकाचे प्रेसिडेंट बनलेले आहेत? तर उत्तर काय असणार आहे? 98. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. उल्फ क्रिस्टरसन यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्वीडन या देशाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून या ठिकाणी उल्फ क्रिस्टरसन असं त्यांचं नाव आहे, यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. जर तुम्हाला असं विचारलं यांच्या अगोदर म्हणजे उल्फ क्रिस्टरसनच्या अगोदर कोण होतं तर त्यांचं नाव आहे मॅग्डालेना अँडरसन असं त्यांचं नाव आहे. आणि ह्या का महत्त्वाच्या आहेत तर स्वीडनच्या या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलेल्या होत्या, त्याच्यामुळे यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? नवीन पंतप्रधान बद्दल. तर अलीकडील काही महत्त्वाच्या देशांचे जे काही पंतप्रधान बदलण्यात आले त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत एलिझाबेथ बोर्न, जपानचे आहेत फ्युमियो किशिदा, पाकिस्तानचे आहेत शेहबाज शरीफ, कझाकिस्तानचे आहेत अलिहान स्माइलोव, यूकेचे आहेत लीज ट्रस, नेपाळचे आहेत शेर बहादूर देऊबा, इस्रायलचे आहेत यायर लॅपिड, ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथोनी अल्बानीज, रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन, युक्रेनचे आहेत शिमिहल डेनिज, इटलीचे आहेत जॉर्जिया मेलोनी, सौदी अरेबियाचे आहेत मोहम्मद बिन सलमान आणि स्वीडनचे आपण आत्ताच पाहिले उल्फ क्रिस्टरसन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. 18 ऑक्टोबर 2022 ते 22 ऑक्टोबर 2022 या दरम्यान टिंबटिंब येथे संरक्षण प्रदर्शन डिफ एक्सपो किंवा डिफेन्स एक्सपो 2022 होणार आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गुजरात या ठिकाणी पर्टिक्युलरली कुठे असं विचारलं तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय 2022 मधील 12व्या क्रमांकाची आवृत्ती होणार आहे डेफ एक्सपोची. डेफ एक्सपो म्हणजेच काय? डिफेन्स एक्सपो, संरक्षण प्रदर्शन असं म्हणता येईल. क्लिअर. तर या ठिकाणी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर गुजरात राज्यामध्ये. कोणत्या शहरामध्ये तर गांधीनगर शहरामध्ये. या ठिकाणी एक्सपोचं नाव काय आहे? डिफेन्स एक्सपो असं एक्सपोचं नाव आहे. आणि कितवी आवृत्ती आहे तर 12व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. या दोन्ही चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. या ठिकाणी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. कटी बिहू तसेच याला दुसऱ्या शब्दाने ओळखलं जातं कोंगाली महोत्सव म्हणून ओळखला जाणारा कापणी उत्सव म्हणजेच हार्वेस्टिंग फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरी केला जात आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑलरेडी वेगवेगळ्या राज्यांचे जे काही वेगवेगळे महोत्सव असतात, फेस्टिवल असतात, याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार करू. ठीक आहे. या ठिकाणी महोत्सवाचं नाव काय आहे? कटी बिहू किंवा कोंगाली. आणि हा एक काय आहे? कापणी उत्सव आहे. आणि कोणत्या राज्यात साजरी केला जातो? आसाम राज्यामध्ये. तर लगेच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही महोत्सव साजरे केले जात आहेत अलीकडे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की शिरुई लिली महोत्सव मणिपूर या ठिकाणी, लव्हेंडर उत्सव आणि हेरत महोत्सव जम्मू काश्मीर या ठिकाणी, सरहुल महोत्सव झारखंड या ठिकाणी, गणगौर महोत्सव राजस्थान या ठिकाणी, इगास महोत्सव उत्तराखंड या ठिकाणी, उगादी महोत्सव आंध्र प्रदेश या ठिकाणी, खारची महोत्सव त्रिपुरा या ठिकाणी, मदाई महोत्सव छत्तीसगडमध्ये आणि मेघा कायक फेस्टिवल मेघालय राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याच्या वन्यजीव मंडळाने जे काही पन्ना व्याघ्र प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या वाघांसाठी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ही एक नवीन आरक्षित जागा मंजूर केलेली आहे म्हणजेच अप्रूव्ह केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश. पहा या ठिकाणी पन्ना व्याघ्र प्रकल्प असं म्हटल्याच आपल्याला क्लिक झालं पाहिजे. हा व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्ह कुठे आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे. तर मध्य प्रदेश या राज्यातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या वाघांसाठी दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाची नवीन आरक्षित जागा मंजूर केलेली आहे. कोणी तर मध्य प्रदेश राज्याच्या वन्यजीव मंडळाने. ठीक आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. इंडियन नेव्हल सेलिंग चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. केरळ या राज्याच्या अंतर्गत इंडियन नेव्हल अकादमी यांच्या मार्फत या ठिकाणी इंडियन नेव्हल सेलिंग चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. ICC आणि खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक भागीदारी सुरू केली आहे, म्हणजेच पार्टनरशिप सुरू केली आहे? कशासाठी? तर त्याचं कारण मी तुम्हाला लगेच सांगतो, परंतु कोणत्या संस्थेसोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे? तर पर्याय क्रमांक ए, युनिसेफ सोबत. पहा, या ठिकाणी ICC प्लस युनिसेफ या ठिकाणी काय केलेले आहे? पार्टनरशिप केलेली आहे. कशासाठी? तर महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी आणि क्रिकेटच्या माध्यमातून समावेश करून घेण्यासाठी आणि जे काही जेंडर इक्वॅलिटी असते, समानता असते, याच्यामध्ये प्रचार करणे, या ठिकाणी या दोन्ही कारणासाठी ICC आणि युनिसेफने या ठिकाणी जागतिक स्तरावरती जागतिक भागीदारी सुरू केली आहे. क्लिअर? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए, युनिसेफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. बऱ्याच वेळेला या ऑर्गनायझेशन बद्दल एक्झाम मध्ये विचारलं जातं. जसं की स्थापना झाली 11 डिसेंबर 1946 ला. सध्याचे हेड चीफ प्रमुख आहेत कॅथरीन एम रसेल आणि मुख्यालय हे न्यूयॉर्क USA या देशामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार किंवा बॅलन डी ओर फेमिनिन पुरस्कार 2022 कोणी जिंकलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलेक्सिया पुटेलास असं त्यांचं नाव आहे. बार्सिलोनाच्या अलेक्सिया पुटेलास यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वुमन्स कॅटेगरी मधील 2022च्या बलून डी ओर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे विचारण्यात आलं महिलांबाबतीत. जर तुम्हाला असं विचारलं कितवी आवृत्तीमध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आला, तर बॅलन डी ओर 1666व्या क्रमांकाच्या आवृत्तीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला, जो की फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, तर महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार भेटला अलेक्सिया पुटेलास यांना, आणि मेन्स मधील बॅलन डी ओर पुरस्कार कोणाला भेटला असं विचारलं तर लिहून घ्या, करीम बेंझेमा असं यांचं नाव आहे, जे की रियल माद्रिद या संघाकडून खेळतात. ठीक आहे, तर महिलांमधील भेटला अलेक्सिया पुटेलास आणि पुरुषांमधील भेटला करीम बेंझेमा. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. फिश प्रोडक्शन मध्ये म्हणजेच मत्स्य उत्पादनामध्ये भारताची स्थिती काय आहे, म्हणजेच रँकिंग मध्ये विचारले आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत हा 3rd रँक वरती आहे. मग मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का पहिल्या रँक वरती कोण आहे आणि दुसऱ्या रँक वरती कोण आहे? ठीक आहे, तर मत्स्य उत्पादनामध्ये भारताची स्थिती 3 नंबर वरती आहे. या ठिकाणी बऱ्याच एक्झाम मध्ये जसं की वेगवेगळ्या क्रांतीचे जनक असतात आणि ती क्रांती कशा संदर्भात आहे, त्याचे जनक कोण, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरती आपण एकदा जीके म्हणून रिव्हिजन टाकूया. हरित क्रांतीचे जनक आहेत या ठिकाणी MS स्वामीनाथन, आणि हरित क्रांती ही शेतीशी संबंधित आहे. श्वेत क्रांतीचे जनक आहेत वर्गीस कुरियन, आणि श्वेत क्रांती ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थाशी संबंधित आहे. निळ्या क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर अरुण कृष्णन, आणि हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे निळी क्रांती. गुलाबी क्रांतीचे जनक आहेत दुर्गेश पटेल, आणि गुलाबी क्रांती ही कोळंबी मासे आणि कांदे याच्याशी संबंधित आहे. सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत निरपक तुतेज, हे या ठिकाणी मध आणि फलोत्पादन याच्याशी संबंधित आहे ही क्रांती, जिचं नाव आहे सुवर्ण क्रांती. त्यानंतर लाल क्रांतीचे जनक आहेत विशाल तिवारी, आणि ही लाल क्रांती मांस आणि टोमॅटोशी संबंधित आहे. आणि रौप्य क्रांतीचे जनक आहेत इंदिरा गांधी, आणि रौप्य क्रांती ही कापसाशी संबंधित आहेत. या सुद्धा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस 3 दिवसाच्या भारत भेटीवर आलेले आहेत, तर त्यांचं नाव काय आहे? बरोबर, 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अँटोनियो गुटेरस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अँटोनियो गुटेरस असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आहेत, जे की 3 दिवसाच्या भारत भेटीवर आलेले आहेत, आणि ते कोण आहेत? संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस. नाव काय आहे? अँटोनियो गुटेरस. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या खालील देशामध्ये होणार आहे, किंवा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे जे काही 2023 ची आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आहे ती कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही आशिया कप आहे ते दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. 2019 मध्ये जे काही शेवटची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती ती सुद्धा या ठिकाणी कतारने जिंकलेली आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, भारत आणि सौदी अरेबिया यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहे. कशासाठी? 2027च्या आशियाई कपच्या यजमानपदासाठी. या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात आल्या सर्व गोष्टी? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही घेत आहोत मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी, ही मेहनत हा उपक्रम कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. देशातील सर्वात मोठा
मोठा बाजरी प्रक्रिया उद्योगाचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे? तमिळनाडू, छत्तीसगड, उत्तर प्रदेश की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त गरजेचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.